मागील भागात आपण पाणी साठवण्याची भांडी व पिण्याच्या पाण्याची काळजी कशी घ्यावी याविषयी माहिती पाहिली. आज आपण गावाचा पाणी पुरवठा कसा करतात याविषयी माहिती अभ्यासणार आहोत. तलाव, नद्या, धरणे हे आपले पाण्याचे स्रोत आहेत. आपल्या घरापासून हे स्रोत बऱ्याच अंतरावर असू शकतात. शिवाय हे पाण्याचे स्रोत खुले असतात. त्यामुळे जसेच्या तसे पिण्यासाठी वापरता येईल याची खात्री देता येत नाही, कारण ते पाणी निर्धोक केलेले नसते. म्हणून गावाजवळचा एखादा मोठा जलस्रोत पाहतात व त्यातील पाणी कालवा किंवा जलवाहिनीच्या मदतीने संबंध गावासाठी एका ठिकाणी आणतात. तेथे ते पाणी पिण्यासाठी निर्धोक करतात. याला जलशुद्धीकरण असे म्हणतात. जलशुद्धीकरण केंद्रातून ते पाणी गावातील सर्वांना पुरवण्याची सोय करतात. याला जलवितरण असे म्हणतात. मुलांनो, रंगपंचमीला तुम्ही रंग खेळतात, त्यावेळी पाणी भरलेल्या बादलीतून तुम्ही पिचकारीत पाणी भरून घेता. त्यावेळी पाणी वाहण्याची दिशा कोणती असते? तर पिचकारीत पाणी भरून घेताना पाण्याची दिशा खालून वर म्हणजेच बादलीतून पिचकारीत अशी असते. म्हणजेच मुलांनो, आपण नेहमी पाणी वरून खाली पडताना बघतो, पण पिचकारीत पाणी खालून वर जाते. अशाच पद्धतीने गावातील उंचावरील टाक्यात विविध यंत्रांचा वापर करून जमिनीवरील पाणी उंचावरील टाक्यांमध्ये साठवून नंतर ते गावाला पुरविले जाते. मुलांनो, आकृतीत दाखवल्याप्रमाणे पावसाचे पाणी एखाद्या धरणात साठविले जाते. त्यानंतर ते पाणी मोठ्या जलवाहिनीद्वारे जलशुद्धीकरण केंद्रात आणले जाते. जलशुद्धीकरण केंद्रात या पाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी निर्धोक केले जाते. त्यानंतर ते एका उंचावरील टाकीत साठवून ठेवतात. त्या टाकीतून लागेल तसे पाणी मोठ्या नळातून पाणी सोडतात. उंचावरील टाकीच्या नळापासून अनेक शाखा निघतात. त्या शाखा टाकीभोवतालच्या वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये पोहोचतात. वस्तीत पोहोचल्यावर प्रत्येक शाखेपासून टप्प्याटप्प्याने आणखी छोट्या जलवाहिन्या काढल्या जातात आणि पाणी घरोघरी पोहोचते. चला तर मुलांनो, आज आपण आपल्या गावाचा पाणी पुरवठा कसा करतात याविषयी प्रत्यक्षच माहिती पाहू. मुलांनो, आपल्या गावाजवळून वाहणारी ही प्रवरा नदी असून आपल्या दैनंदिन वापरासाठी याच नदीच्या पाण्याचा आपण वापर करतो. तसेच गावचा पाणी पुरवठा देखील याच नदीमार्फत होतो. मुलांनो, नदीमधून या विहिरीमध्ये पाणी सोडले जाते, परंतु सध्या या विद्युत पंपात बिघाड झाल्या कारणाने गावाला पाणी पुरवठा होऊ शकत नाही. अशा वेळी पिण्याच्या पाण्याची गैरसोय होऊ नये म्हणून विहिरीची पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली आहे. आपल्याला माहिती आहे की मुलांनो, विद्युत पंप चालवण्यासाठी डिझेल किंवा विजेची आवश्यकता असते. या दुसऱ्या विहिरीवरून गावाचा पाणी पुरवठा किती सुरळीतपणे चालू आहे याविषयीची माहिती गावाला पाणी पुरवठा करणारे सचिन काका यांच्याकडूनच आपण प्रत्यक्ष माहिती घेऊया. खोदकाम करून पाणी साठवतो, तिला विहीर म्हटलं जातं. नदीवरून विद्युत पंपाच्या सहाय्याने या विहिरीमध्ये पाणी सोडले जाते व याच विहिरीमधून परत गावच्या टाकीवर विद्युत पंपाच्या सहाय्याने पाणी नेऊन सोडले जाते. इथं पाणी टाकी स्टोरेज केलं तर इथून पाणी आपण चालू करून देतो. इथं दोन वाल आहेत, सुसवाल म्हटलं जातं त्याला. त्या सुसवाल किंवा वालद्वारे आपण प्रत्येक लाईनला पाणी सोडतो व अशा प्रकारे घरोघरी पाणी पोहोचते. याशिवाय सार्वजनिक नळांद्वारे सुद्धा पाणी पुरवठा केला जातो. काका, हे पाणी तुम्ही शुद्ध करण्यासाठी काय करता? आपले ग्रामपंचायत कर्मचारी हे आहेत सचिन काका. तर आता हे काका आपल्याला पाणी शुद्ध करतात हे प्रत्यक्ष कृतीद्वारे दाखवून देणार आहे. ही क्लोरीनची बॉटल आहे. ही लिक्विड मध्ये असतं, क्लोरीन पावडर मध्ये पण येतं, क्लोरीन किंवा टीसीएल म्हटलं जातं. आपल्याला ऑलरेडी आपल्या घरी पाणी जे येतं ते टीसीएल पावडर टाकून येतं. तर आपल्याला घरी पाणी जर चेक करायचं असेल, आपण डायरेक्ट आता मी तुम्हाला पाणी चेक शुद्धीकरण कसं आहे, शुद्ध आहे का नाही हे दाखवतो तुम्हाला. आपण नळाचं पाणी घेतलं, याच्यात क्लोरीन टाकलेलं आपण एक थेंब पाणी टाकलेले, एक थेंब क्लोरीन टाकलेले, पाणी शुद्ध आहे का नाही हे चेक करून घेऊ आपण यावर. ही लॉजिक सर्जरी म्हणून नाव आहे या बॉटलचं.
चाचणी केली जाते, पाणी शुद्ध आहे का नाही हे चेक केलं जातं। हा एक थेंब टाकायचा आहे, पूर्ण पेस्ट करून घ्यायचं, हलवून घ्यायचं। याचा कलर कसा झालेला आहे? झाला का? म्हणजे याचा अर्थ पाणी आपलं शुद्ध आहे। त्याच्यानंतर याच्यावर जरी नाही विश्वास बसला, ही स्ट्रीप आहे, ही जरी तुम्हाला पटली पसंत नाही पडली तरी याच्यावर जरी केलं तरी चालतं, नाही याच्यावर विश्वास बसला स्ट्रीप टाकून चेक केलं तरी चालतं। पाण्याचा जसा कलर आहे तसाच या स्ट्रीपचा कलर होणार आहे। पाण्यात टाकून दाखवतो तुम्हाला, हे बघा पाण्यात टाकली आपण, ही झाला कलर सारखा, बाहेर काढून पुन्हा परत बघा, आहे पाण्याचा त्याचा कलर सारखा। काका तुम्ही खूप छान माहिती दिली, त्याच्यामुळे तुमचे खूप खूप आभार। थँक्यू।